वळूयात पुढील बातमीकडे। भाजप शिवसेनेत श्रेयवादाची सुप्त लढाई सुरू आहे। एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामांचं श्रेय हे भाजप घेत आहे। भाजपने केलेल्या प्रसिद्धीनंतर शिंदे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुती सरकारमध्ये डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगलेली असते। विशेषतः पक्षातील महत्त्वाचे निर्णय, बैठका आणि काही अधिकृत कार्यक्रमांमध्ये त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्यामुळे या चर्चांना उधाण आलंय। यावरून एकनाथ शिंदे समर्थक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सातारा तालुक्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अधिक जवळ आणणारा महत्वाकांक्षी केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वास आलाय। एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या पुलाचं श्रेय मात्र भाजप स्वतःकडे घेत असून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे फोटो लावून याची प्रसिद्धी केली जातीये। अलीकडेच डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाला मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी हजेरी लावली होती। त्यावेळी देखील शिंदे यांना डावलल्याची चर्चा होती। त्याआधी नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिलं नव्हतं। या सर्व घटनांवरून एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचं आणि त्यांनी पुढाकार घेत केलेल्या कामांचं श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी लगावलाय। कोणाचे फोटो लागले नाही लागले तरी त्या परिसरातल्या, त्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे की हा प्रोजेक्ट कोणी राबवला, कोणी तयार केला आणि कोण करतंय। हे काय कोणाला पोस्टर लावून दाखवण्याची आवश्यकता भासणार नाही असं आम्हाला वाटतं। तर सर्व महत्त्वाचे प्रकल्प शिंदेंचे असताना भाजप त्याचं श्रेय लाटत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत। दरम्यान फोटो कुणाचाही असू द्या, पण काम कोण करतंय हे जनतेला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी दिली आहे। या संदर्भात शायना एनसी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी जी आहेत। आम्ही एक कुटुंब आहे आणि महायुतीमध्ये अंतर नाही। आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी सगळं एक टीम म्हणून काम करतात आणि महाराष्ट्राच्या हितमध्ये काय स्पेक्युलेशनची आवश्यकता नाही। आमचे साहेब म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एकच लक्ष आहे की महाराष्ट्रासाठी प्रगती, आणि ते प्रगती आम्ही रफ्तारमध्ये एकत्र म्हणून आम्ही काम करतो। एक नाराजगी नाही, तुम्ही समजा जे लोक चर्चा करतात ते फक्त रूम मॉंगरिंग आणि गॉसिप करतात। आमचा लक्ष आहे ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स। ते ऍक्शन आम्ही नक्कीच करणार आणि एकत्रच करणार। मोठा मन ठेवायचं आणि राजकारणमध्ये आमचेच नेता सांगतात हे जे तुम्ही उल्लेख करतात ते नॉन इश्यूज आहे। इश्यू आहे महाराष्ट्रासाठी प्रगती, जनतासाठी काम, आणि त्याच्यासाठी आमचे पक्ष शिवसेना आणि आमचे नेता एकनाथजी शिंदे प्रतिबद्ध आहे। धन्यवाद शायनाजी। निश्चितच कुठेही अलबेल नाही किंवा मग महायुतीमध्ये कोणीही श्रेय घेत नाहीये, कोण काम करते हे जनतेला माहिती आहे। त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही ऑल ओके आहे, अशाच पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या श्रेयवादावरून शायना एनसी यांनी या ठिकाणी दिलेली आहे। ब्लू जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।